फौजी नवरे जेव्हा टीडी जातात तेव्हा घरात काय होतं, मुलं कशी रिॲक्ट करतात आणि बायको म्हणून आम्ही कसे सांभाळतो, सगळं खरं खरं सांगणार आहे. नो फिल्टर, नो ड्रामा, फक्त रिअल फौजी लाईफ. टीडी म्हणजे टेम्पररी ड्युटी. आर्मी पर्सनला काही दिवसांसाठी वेगळ्या जागी पाठवलं जातं, कधी 4-5 दिवस, 15 दिवस, 1 महिनासुद्धा. काही रिझन असू शकतं, ट्रेनिंग, मीटिंग, एक्सरसाइज, इन्स्पेक्शन. सगळ्यात खरं काय, हे सगळं सडन होतं आणि पहिल्यांदा टीडी शब्द ऐकला की मनात एकदम व्हॅक्यूम तयार होतं. टीडीच्या आधी घरात विचित्र शांतता असते. कुणी काही बोलत नाही, पण सगळ्यांना टेन्शन असतं. ते बॅक करत असतात आणि आपण काही बोलू नये म्हणून बिझी असल्यासारखं वागतात. मुलं मात्र वेगळ्याच विश्वात असतात. बाबा चॉकलेट घेऊन या, बाबा व्हिडिओ कॉल करा असं म्हणत असतात आणि निघायची वेळ आली की ते फक्त बोलतात, चला मी निघतो. पोचल्यावर फोन करतो आणि आम्ही हसून ओके म्हणतो, पण मनातून फक्त एकच विचार असतो, फक्त सेफ पोचा. टीडी गेल्यावर पहिली रात्र हेवी असते. फोन सायलेंट असतो, कधी नेटवर्क नसतं, कधी कॉल करू शकत नाही. मुलं झोपल्यावर तर घर एवढं शांत होतं की आपलं स्वतःचंच हार्टबीट ऐकू येतं. मी स्वतःला बिझी ठेवते, किचन क्लिनिंग, व्हिडिओ एडिटिंग, मुलांचे बॅग्स. आयडियल बसलं की मन भटकतं आणि म्हणून मी काम करते. टीडी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी डबल. जे काम ते करतात तेही आपल्यावर आणि जे काम आपण करतो तेही आपल्यावर. मुलांचं उठणं, झोपणं, रेशन घेऊन येणं, लाईट, गॅस, प्लंबिंग इश्यू हँडल करणं, सेफ्टी बघणं, घर रिपेअर झालं तर सिग्नल देणं. कधी कधी वाटतं काय करून ठेवलं आहे हा सगळा लोड, पण दुसऱ्या क्षणी वाटतं चला तू स्ट्रॉंग आहेस, मॅनेज होशील. मुलांसाठी टीडी म्हणजे कन्फ्युजन. त्यांना वाटतं बाबा टूरला गेलेत, पण जेव्हा 2 दिवस कॉल करू शकत नाही तेव्हा ते खूप सायलेंट होतात. बाबा कधी येणार हा प्रश्न रोजच रिपीट. मी स्वतः स्ट्रॉंग राहते, पण मुलांना स्ट्रॉंग बनवणं हा मोठा एक्झाम असतो. त्यांना दुःख दिसायला नको म्हणून मी त्यांच्यासोबत हसायला, खेळायला, स्टडी करायला स्वतःला फोर्स करत असते. टीडी म्हणजे सुपर डिसिप्लिन. सकाळचं मुलांना तयार करणं, लवकर नाश्ता बनवणं, घर साफ करणं, थोडं एडिटिंग करणं, कमी कॅलरीचा डाएट बनवणं, थोडं चालणं, संध्याकाळी मुलांशी खेळणं, त्यांना पार्कला घेऊन जाणं, होमवर्क घेणं, स्वतः थोडा मी टाईम. रात्री लाईट बंद केल्यावर देवाकडे एवढीच प्रार्थना करते, स्वामी समर्था आमच्या फौजींना सुरक्षित ठेव आणि आणखीन एक दिवस पास होऊ दे. फोन आल्यावर सगळं नॉर्मल वाटतं. ते विचारतात काय चाललंय, आम्ही म्हणतो सगळं काही ठीक, कारण त्यांना ताण द्यायचा नसतो. ते ड्युटी करत आहेत आणि आमचं काम असतं त्यांना मानसिक शांतता देणं. जेव्हा ते टीडी असतात तेव्हा मी कधी ना कधीतरी स्मॉल नोट्स लिहिते. तुम्ही सेफ राहा, मुलं तुमची वाट बघतायत, आम्ही ठीक आहोत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कदाचित मी या नोट्स त्यांना कधीच दाखवणार नाहीत, पण लिहिलं की मन हलकं होतं. फ्रेंड्स, ही आहे टीडी मागची खरी स्टोरी. ड्युट्या त्यांच्या असतात, पण धैर्य, पेशन्स आणि घर जपणं हे काम फौजी पत्नीचं असतं. जर तुम्हीही फौजी फॅमिलीमधून असताल तर कमेंटमध्ये जय हिंद लिहा. आपला सपोर्ट एकमेकांना मजबूत बनवतो. थँक्यू. बाय कर बाबांना. प्रणू, बाबा कुठे गेले? आईला त्रास देणार मग? श्रीनेसोबत खेळणार, औषध पिणार, अभ्यास करणार? बाबा कधी येणार? लवकर. प्रणू, बाबा आपले देशाचे रक्षण करायला गेलेत. बाबा लवकर येणार आहेत, ठीक आहे? नूतन फौजी पत्नी चॅनेलला सबस्क्राईब करा. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.